जय श्रीराम मित्रांनो, मी मारी ठाकर स्वागत करतो आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. मंडळी, सकाळी सकाळी उठलो आणि आपली गावाकडची सकाळ म्हणजे कशी एकदम झाक. आंघोळीसाठी पाणी तापवायची घरच्यांनी मोठी जंगीच तयारी केली ती. पण नशीब फुटकं, आगच पुरेशी नव्हती. मग काय, आग लावायचा मोठा अनुभव एकवटून मी घेतली फुकणी आणि लागलो कला दाखवाय. नंतर जरा पेटूर आमची सोय करायसाठी माझी पावलं आपोआप किचन वाट्याकडे वळली. दिदी मोठी सुगरणीच्या ऍक्शन मध्ये होती. पण अडचण अशी झाली की तिने गेली कडधान्याची भाजी. तिचा ना आपला तर 36चा आकडा. मग काय, कुणाला तरी बकरा बनवायच्या उद्देशाने मी मोठा हिरो बनवून घरातून बाहेर पडलो. नेहमीप्रमाणे आपला खडतर प्रवास करून मी खड्ड्यातून छुपी वाट काढली आणि पोचलो काळूच्या दुकानावर. तर तिथे गेल्यावर कळलं काळू भाऊने तर नवीन खरेदी केली. खरेदी बघताच मला भर दिवसा सोय झाल्याची स्वप्न पडायला लागली. काळूला लाडीगुडी लावितच होतो तेवढ्यात दिसला आपलं बोडकं पाटील. ते होतं सकाळ सकाळची आम टेन्शन मध्ये. मी मारला त्यांना आवाज, तर पाटलाने बी मारला खाचक्याने ब्रेक आणि लागला दुःखाचा पाडा वाचाय. त्यांचा चार्जर झालता खराब. तेच होतं चार्जरच्या शोधात सायरा वायरा पळत. मी निर्धार केलताच कुणाला तरी टाकायचा. काळू नाही वाटलं, मग बोलके पाटलाला वशील लावा म्हणलं. बोडके पाटलाला लावला वशीला आणि निघालो डॅमवर. तेवढ्यात नजर पडली आपला वजनदार अक्षय भाऊवर. अक्षय भाऊ सोबत थोडाफार वार्तालाप करायसाठी गेलो तर कालच्या व्हिडिओमुळे भाऊने केला ना माझ्यावरती कैचीचा हल्ला. मी बी आपला साधा बळा गडी कुठलाच विचार नाही केला, दुम टुकली. तितक्यात भेटलं बिनकामाचं टग. काय भानगडी विचारताच कळलं आज तर परश्याचा निकाल. मग काय, भाऊचा निकाल बघायची अख्खी पंचकृषी आतुर. आप्पा शेटनी काढला आपलं इंग्लिश शस्त्र आणि लागलं ना परश्याचा निकाल ढुंढळायला. बघता बघता गावला परश्याचा निकाल. ओपन करायच्या आधीच परश्याने काढला पळ. मी घेतलं वळखून सगळं, पण तरी बी आम्ही जिद्दीला पेटलेलो. खापा खापा खोलला निकाल आणि बघतो तो काय, भाऊ 6 पैकी 5 विषयात नापास. त्याच जोशात त्याच ढंगात त्याचं गेलं खासगीत अभिनंदन आणि आम्ही निघालो धरणाच्या दिशेने. पण आम्हाला काय धरण सापडानाच. आमचं पाहुणं होतं डिजिटल, त्यांनी काढलं आपलं वाका यंत्र आणि लागलं ना पाहुणा धरण मॅप ढुंढळाय. अथक प्रयत्नानंतर गावलं ना पाहुणा धरण. आणि काहीतरी चंगळ करायची म्हणून मी गेलो अनोळखी पर्यटकांकडं. लावला थोडाफार त्यांना वशिला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ते बी म्हणलं. ते सगळं आटपून आम्ही निघालो घरच्या दिशेने. तेवढ्यात आला पाटलांना मोदी साहेबांचा फोन. गाडीवर बसणार तोच वरून राजाने आमची जिरवायचा चंग बांधून धो कोसळायला सुरुवात केली. मग काय, भाऊची झाली ना पळापळ. पाटलांनी पण तिथं बी कॉन्टेंट शोधला आणि म्हणलं बघा तुम्हीच. अहो कुठून, अहो इथून, अहो कुठून, अहो इथून. काय करताय? काय करायचं पाटील, पावसाने नको नको केलं. घात झाला का घात? अहो लय घात